रायगड जिल्ह्याच्या कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी जिल्ह्याच्या पोलीस दलाची सूत्रे हाती घेतल्यापासून गुन्हेगारीला आळा बसवण्याबरोबरच रायगडची सुरक्षा यंत्रणा सक्षम ठेवण्यात यशस्वी, दमदार आणि वेगवान कामगिरी केली। अनेक क्लिष्ट आणि अवघड गुन्हे मोठ्या शिताफीने उघडकीस आणून आरोपींच्या राज्य आणि राज्याबाहेरील देशातून मुसक्या आवळण्यात रायगड पोलीस अव्वल राहिले आहेत। याबाबतच त्यांनी पत्रकार परिषद घेतलेली आहे। रायगड पोलिसांच्या जाबाज कामगिरी आणि बहादुरीचं जनतेतून कौतुक आणि अभिनंदन होतं। महाराष्ट्रात गाजलेल्या खोपोली हत्याकांडातील गुन्ह्यातील आरोपींबाबत महत्त्वपूर्ण माहिती देखील यावेळी आंचल दलाल यांनी दिली। पाहूया। खोपोलीचा खूनचा गुन्हा होता, त्याच्यात एक आणखीन डेव्हलपमेंट आलेली आहे। त्याच्यात जे मारणारे 5 लोक होते, त्यापैकी 2 एक दर्शन देवकर म्हणून निष्पन्न झालेला आहे आणि दुसरा महेश धायतडक म्हणून। जे बाकीचे 3 लोक आहेत यांना कॉन्ट्रॅक्ट किलिंगच्या याच्यात प्रकार उघडकीस येत आहे। म्हणजे जे रवींद्र देवकर आहे त्यांनी याच्यात एक प्रकारे सुपारी देऊन काही लोकांना बोलवलेला होता आणि त्यांनी हे घडवलेलं आहे। त्या 3 पैकी 2 आरोपी आपले अटक करण्यात आलेले आहेत आणि एकाची मागे आपली टीम आहे। मॅडम, त्या गुन्ह्यामध्ये 10 लोकांची नावं होती, बरोबर। त्या बाकीच्यांचं काय आहे का त्याच्यात जसं मी सांगितलं की कॉन्ट्रॅक्ट केले, म्हणजे कोणाला पैसे देऊन त्यांच्याकडून घडवून घेतला गेलाय, प्लस त्यांचे स्वतःचेही लोक इन्व्हॉल्व होते। तर याच्यात कॉन्स्पिरसी करून हे गुन्हा घडवण्यात आलेला आहे। तर जे बाकीचे लोक आहेत त्यांच्या डिटेलमध्ये आपण चार्जशीटमध्ये देणारच आहोत। ज्यांच्या रोल निष्पन्न झालाय त्यांनाच आपण अटक याच्यात केलेला आहे। जे कॉन्स्पिरसीचे वेगवेगळे भाग असतात, कोणी समजा प्लॅनिंग मध्ये हे केला, कोणी प्रिपरेशन मध्ये मदत केली, कोणी नंतर मदत केली, असं वेगवेगळे भाग आहेत। त्यांचे सध्या रोल तपासाच्या अंतर्गत आहे। काही दिवसांनी आपला जवळपास पूर्ण होत आलेली आहे। याच्यात आपलं जे डिटेक्शन आणि हे होता इन्व्हेस्टिगेशन, आपल्या पुरावा गोळा करण्याचं काम चालू आहे। एकदा आपल्याला शेवटचा आरोपी पण मिळाला की पूर्ण पिक्चर आपल्याला क्लिअर होऊन जाईल। मग ते जे घारे आणि भगत म्हणून आहेत ते आता फरार म्हणून आहेत की त्याची गरज, त्यांना अटकेची गरज नाही? सध्या आपल्याला पुराव्यामध्ये त्यांची अटकेची गरज वाटत नाही, पण हे पूर्ण नाहीये, कारण जोपर्यंत आपल्या शेवटचा आरोपी ज्यांनी एक्झिक्यूट केलेला आहे तो मिळत नाही, याच्याबद्दल पूर्ण खात्रीने सांगणं चुकीचं होईल। त्या केसमध्ये आतापर्यंत एकूण 12 आरोपी अटक करण्यात आलेले आहे। त्याच्यात असा निष्पन्न होत आहे की जे रवींद्र देवकर आहे त्यांनी सुपारी देऊन काही लोकांना बाहेरून बोलवलेला होता आणि त्यांच्या माध्यमातून हे खुनाचा गुन्हा घडवण्यात आलेला होता। मॅडम, 2024च्या तुलनेमध्ये 2025ची कामगिरी कशी आहे? प्रगतशील आलेख आहे का? कसं एकूणच आपण नेहमी प्रयत्न करतो की मागच्या वर्षीपेक्षा आपल्याला या वर्षी कसा चांगला करता येईल। तर त्या अनुषंगाने जे आपला प्रॉपर्टी रिकव्हरीचा रेट आहे त्याच्यात जवळपास 7 ते 8% इम्प्रूव्हमेंट झालेली आहे। सोबतच जे डिटेक्शनचा रेट आहे, आपला घरफोडी किंवा चोरी असे प्रकारचे जे गुन्हे आहेत त्याच्यात वाढ झालेली आहे। बरेच जे आपले शरीराविरुद्ध गुन्हे आहे त्याच्यात 100% आपली डिटेक्शनचा रेट आहे।